दिवस माझ्या घरात गेलो तेव्हा मी काय बातमी केली ना ते इंजिनियरला फोन करून ते करून आता सगळ्यांनी यार काल पिकाची त्या सोनेगावचं एक पूर्ण नाही गेलं दीडच महिना झाला ना आपण असं दीडच महिना झाला ना 5 डिसेंबरला केलं आपण मेन पदाधिकारीच नाही इंजिनियर नाही कुणाला बोला हे म्हणते त्याला परमिट ते म्हणते त्याला परमिट नाही मला अधिकार नाही ते म्हणते मला अधिकार नाही फोटो घेतले का एकदम फोटो घेतले ना आता व्हिडिओ घेतले का पण व्हिडिओ चालू आहे चला ना पुढे चला फोटो करणार आता इंजिनियरच्या नावात फोटो लागलो नाचकाच निघला पावला काय इंजिनियरला खाली फुटलेले दगड ठेवलाय रामकिसन अनुरोध गिरे काय नेमकी अडचण आहे महावितरणची अडचण म्हणजे 15 दिवसापासून लाईट नाही जनावराला माणसाला पाणी नाही प्यायला काय नाही एका फेज मध्ये लाईट येते जवळ गेले की ते करंट शॉक मारते फेकून देते बाजूला इथे इंजिनियर नाही लाईनमन नाही कोण नाही आम्हाला इथं सर्वप्रथम लिंबागड येथील 133 केव्ही या महामंडळाचा सर्व धिक्कार करतो साधारणतः 3 महिन्यापासून या लिंबागडला सबस्टेशनला जीही नाही डिप्टी नाही इंजिनियर नाही आणि कर्मचारी नसल्यामुळं या ठिकाणी 2-3 अपघात या ठिकाणी 2-3 शेतकऱ्याचा बळी गेलेला आहे आणि या शासनाला अजून किती बळी घ्यायचा आहे याबद्दल माझं एकच म्हणणं आहे की या MSCBला एक वाली नाही कोणी या ठिकाणी तात्काळ या आमच्या आमदारची दखल घ्यावी आणि या तात्काळ या ठिकाणी जीही डिप्टी आणि सहाय्यक अभियंता नेमावा हेवढंच बोलतोय मी बीड तालुक्यातील लिंबागड येथील 33 केव्ही केंद्रावर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमा झालेले आहेत जर पाहिलं या ठिकाणी तर 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी रास्ता रोको केला होता की 3 महिन्यापासून या ठिकाणी सहाय्यक अभियंता पद रिक्त आहे चौसाळा येथील अभिज शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे पण त्यांचं या ठिकाणी कंट्रोल नाहीये लाईनमन या ठिकाणी राहत नाहीयेत आणि जर आपण विचार केला तर वारंवार या ठिकाणी विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित होतो सध्या रब्बी पिकाचा असं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाहिलं बस स्थानकावरची डीपी 15 दिवसापासून त्या ठिकाणी फॉल्ट आहे घरामध्ये करंट येतो बऱ्याच जणांच्या टीव्ही असतील विद्युत उपकरण जळालेले आहेत घरामध्ये शॉक लागतो कालच जी घटना घडली बीड तालुक्यातील सोनगाव येथील युवक शेताला पाणी देत असताना त्याचा मृत्यू झाला तशी दुर्दैवी घटना लिंबागड या ठिकाणी घडू शकते दुसरं पाहिलं प्रमुख आमची जी मागणी आहे की या ठिकाणी लिंबागड ग्राममध्ये पदभार जो आहे सहाय्यक अभियंता त्यांची नियुक्ती करण्यात यावी त्याचबरोबर ग्रामस्थांना सकाळ संध्याकाळ फ्यूज गेल्यानंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यामुळं ग्रामस्थांना त्या ठिकाणी फ्यूज टाकावं लागतं आणि जर दुर्दैवी अपघात घडला भविष्य काळामध्ये तर याला महावितरण जबाबदार राहील त्यामुळे आज या ठिकाणी ग्रामस्थांनी रिकामी खुर्ची जी आहे त्या रिकाम्या खुर्चीला हार घातलेला आहे विधिवत नारळ फोडून उदबत्ती लावून भविष्य काळामध्ये जर तातडीने दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी सांगतो